हे गाईज, वेलकम बॅक टू द उशीर झाला खूप, आपल्याला निघायचं होतं लवकर. वेलकम बॅक टू द चॅनल. आता एक ट्रिपला चाललो आपण. हे बघा, पाठीमागं बेड केलं आहे, गादी टाकली पूर्ण आणि पाठीमागं पूर्ण सामान लोड केलं. ठीक आहे. खूप गरमी होती. गाईज, आपण आता नगर, ज्याचं नाव आता अहिल्यानगर झालेलं आहे, तर ह्या रोड दोन पुणे, सोलापूर आणि पाथर्डी जात आहे. तो हा सगळ्यात लांब पूल आहे आणि यावर भरपूर कॉमेडी विषय पण झालेले आहे. या पुलावर यूट्यूबला बघू शकता. एन्जॉय करा पुलाचा व्ह्यू. हाय गाईज, आम्ही आता छत्रपती संभाजीनगरवरून निघालो होतो दुपारी 3 वाजता. थोडं उशीरच झाला होता. आपल्याकडे जायला दुसरीकडे जायचं होतं, पण आता आपण चाकणला आलो आहे. चाकणला एक रूम घेतली आहे आणि आजचा दिवस इथंच समाप्त आहे. बघू मी आता आम्ही वरती चाललो आहे रूमवर. हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू द चॅनल. विहान पण गुड मॉर्निंग म्हणतोय. आणि आता आपण चाकणला आहे. आता पुढचा प्रवास सुरू करू. आता पुढचं डेस्टिनेशन महाड आहे आणि महाडला पोहोचू. आणि आता काय आपण नाश्ता वगैरे केला नाही आहे. नाश्ता थोडा अजून 1-1.5 तास रन करू, सिटीच्या बाहेर निघू आणि मग नाश्ता करू 9-9:30ला. तर मिलते हैं गाइस अगले शॉर्ट्स में. अब तक इतना ही. आता गाडी पुसली इथं मस्तपैकी. गाईज, आता आपण चाकणमधून निघालो आहे. केवढी मोठी कमान आहे बघा. इकडे तुम्हाला माहीत असेल या लोकेशनचं नाव, तर नक्की कमेंटमध्ये सांगा काय आहे यामध्ये. छान गेट बांधलं आहे, एंट्री गेट. आता भोसरीमध्ये पोहोचू. जास्त ट्रॅफिक नाही लागलं, चालू ट्रॅफिक आहे, असं थांबलेलं ट्रॅफिक नाही आहे. आरडी टाटा उड्डाण पूल. इकडे एसटी महामंडळाचं आहे ना, खूप मोठं गेस्ट हाऊस. हाय गाईज, आपण आता पुण्याहून नंतर पिरंगुटहून आता पोंड आणि पोंडच्या नंतर मुळशी आता मुळशी डॅम आहे. आणि तुम्ही डॅमचा व्ह्यू बघा किती सुंदर आहे. आपण मोठा जो रस्ता हायवे न जाता हे मुळशीने जातोय. छान व्ह्यू येते. थोड़ा स्टेज ब्रेक घेतला होता.
पिल्लू आणि शीतल गाडीतच आहे. आपण आता पण मुळशी तालुक्यातच आहे आणि मुळशीहून आपण आता महाड चाललोय. पिरंगुट मार्गे आलो होतो आपण. पिरंगुटपर्यंत ट्रॅफिक होतं थोडंसं, त्यानंतर ट्रॅफिक कमी होत गेलं आणि आता हे छोटे छोटे खेडे इकडं. आणि हे बाजूला तुम्हाला माहीत असेल की जे पाण्याचा सोर्स आहे हा मुळशी डॅम आहे का मुळशी नदी आहे. आता आपण एक वारक गाव सोडलं आहे. वारकच्या नंतर एक तामिनी म्हणून गाव सोडलं आहे. आता बस लागत आहे, जास्त ट्रॅफिक नाही आहे. मीटर लेफ्ट दाखवतोय ना, पुढे आहे ना पुढचा पुढे येणार आहे बाबा. हाय गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल डबल. आता आपण खूप साऱ्या मेहनतीनंतर पार्किंग शोधत महाडला पोचलो आहे. हे महाड नगर परिषद चौदार तळे राष्ट्रीय स्मारक हे त्याचं एंट्री गेट आहे. आणि चौदार तळे सौंदर्यीकरण व राष्ट्रीय स्मारकाचे शुभारंभ शरदचंद्रजी पवार मुख्यमंत्री 14 एप्रिल 1989 रोजी झालेला आहे. आणि त्यानंतर इथे बघा आपण इथे फर्स्ट टाइमच आलो आहे. चप्पल काढायला इथे जागा आहे स्टँडमध्ये. आपण इथे चप्पल काढून ठेवली. आता आपण मध्ये जाऊ. चल. वर्षानुवर्षे हीन लेखुनिया दूर लोटिले जा समाजा. वर्षानुवर्षे हीन लेखुनिया दूर लोटिले जा समाजा.
हा संघर्ष केवळ पाहण्यासाठी नसून मानवी मूलभूत हक्कासाठी आहे. भारतरत्न फर्स्ट टाइमच आलेलो आहे आपण. या अगोदर इथे आलो नव्हतो. याच संग्राम या पुढे सत्याग्रह झाला होता. तोडून सनातन रूढीचे कडे, काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे. या माझ्या दलित बांधवांनो, रंजल्यानो आणि गांजल्यानो, देईन तुम्हाला करून मी फुले, काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे, काळा राम मंदिर चौदारचे तळे. सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. या पायऱ्यांवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कासाठी प्राणी प्राशन करून सत्याग्रह केला होता. याच त्या पायऱ्या